बाळकसाहेब, काय झालं? टेन्शनमध्ये दिसत आहात. मी तुमची काय मदत करू शकतो का? हा सलमान, मला एक प्रश्न पडलेला आहे की मला माझ्या चर्च रजिस्ट्रेशन करायचं आहे, पण मी सेक्शन 8 ह्या कंपनीमध्ये करू का चॅरिटेबल ट्रस्टमध्ये मी नोंद करू, हा मोठा मला प्रश्न पडला आहे. बाळकसाहेब, काहीच काळजी करू नका. येत्या 30 एप्रिलला ट्रस्ट संबंधी पिंपरीमध्ये सेमिनार आहे. त्यामध्ये प्रसिद्ध CA चंद्रकांत काळे सर आणि सुप्रसिद्ध ॲडव्होकेट विकास वाघमारे सर हे मार्गदर्शन करणार आहेत. या क्षेत्रात त्यांना जवळजवळ 35 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. सेक्शन 8 कंपनीकरिता ढीगभर सर्टिफिकेट खरीच लागतात का हो? त्याचा फायदा कितपत होतो? आपण हे पण शिकणार आहोत. तुम्ही ट्रस्टी बदलला पण चेंज रिपोर्ट सादर केला का? मागील वर्षाचा ऑडिट रिपोर्ट तुम्ही धर्मादाय आयुक्तांना सादर केला का? उशीर केलात तर किती दंड हे तुम्हाला माहीत आहे का? ऑफरिंग बॉक्समधील हिशोब कसा ठेवायचा, कायदा काय सांगतो आणि तुम्ही काय करता? ट्रस्टला इन्कम टॅक्स किती भरावा लागतो? नवीन कायदे व तरतूद काय आहेत? हे सर्व जाणून घेण्यासाठी येत्या गुरुवारी 30 एप्रिलला आपण खालील दिलेल्या पत्त्यावरती भेटणार आहोत. धन्यवाद सलमान, तू दिलेल्या माहितीबद्दल. त्यामुळे माझ्या डोक्यावरचं ओझं कमी झालेलं आहे. आता मी देखील येणार आणि माझ्या कमिटी देखील मी घेऊन येणार. सर्वांना जय ख्रिस्त. आम्ही तुमची वाट पाहत आहोत.